जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आजचा एकदम गमतीदार विषय आहे. तो म्हणजे प्रेम दिसत का नसतं, प्रेम अदृश्य का असतं. आंधळं असतं असं म्हणता येणार नाही. आंधळून वगैरे असतं काही, असं काही म्हणजे दुर्लक्ष करून प्रेम करू नये. पण प्रेम दिसत का नाही हा एक म्हणजे फार म्हणजे मोठा प्रश्न आहे. तर 4 पुरुषार्थ जे सांगितलेले आहेत त्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे हे 4 पुरुषार्थ सांगितलेत. तर काम म्हणजे काय? काम म्हणजे प्रेम, आकर्षण, भावना, वासना हे काम. मग प्रत्येक विषयाचा देव आहे, तर इथे आपल्याकडे काम विषयाचा देव पण आहे. त्याचं नाव आहे कामदेव. काय 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 आपण पोथीपुराण वाचू, एकदम आपल्याला काय काय एक एक नावं आश्चर्यकारक वाटतात. आणि त्या कामदेवची व्याख्या अशी केली म्हणे की हातामध्ये ऊसाचा धनुष्य धरलेला आहे. ऊस किती गोड असतो ऊस. आणि बाण म्हणे सुंदर सुंदर फुलांचा बाण आहे. आणि बसलाय कुठं म्हणे तो त्या पोपटांच्या रथावर बसलाय. काय 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 म्हणजे आपण ते वाचतो. पण त्यातलं काही ना काहीतरी आपण घेतलं पाहिजे लक्षात की काय त्याचं मिनिंग असेल. हे सगळं सिम्बॉलिक असतं. तर्कासूर राक्षसाला मारायचं होतं आणि ते शंकर पार्वतीच्या संतांकडूनच ते राक्षस मरणार होता म्हणे. म्हणून सगळ्यांनी भगवान शंकराला विनवणी केली की लवकर तुम्हाला संतान प्राप्ती होते. पण तिथे विनवणी करायला गेल्यावर बघितलं तर काय, भगवान शंकर आपल्या तपश्चर्येमध्ये ध्यानामध्ये ध्यानमग्न. आणि ते माहिती आहे जितके भोलेनाथ आहेत तितके ते कडक पण आहेत. त्यांचा तिसरा डोळा एकदा उघडला की यांना ते जाऊन सांगणार कोण आहे असलं काहीतरी, हे करा ते करा. त्यांची प्रतिज्ञा कोण भंग करणार, त्यांची तपश्चर्या कोण भंग करणार. आणि मग नुसती तपश्चर्या बंद करायची नाही आहे, तर त्यांच्यात काम, वासना, आकर्षण, प्रेम निर्माण करायचं आहे. ते कोण करणार. ते काम या कामदेवला दिलं होतं. आणि त्यांनी काय केलं तर असा एक सुंदरसा बाण भगवान शंकरांना मारला. त्यामुळे त्यांची तपश्चर्या भंग झाली आणि ते जागे झाले. आणि चिडून त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यासमोर कामदेव भस्मसात झाले. मग नंतर लक्षात आलं, पार्वतीने सांगितलं, अहो हे कल्याणासाठी त्यांनी केलं होतं, त्यांची काही चूक नव्हती. असं 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 आहे, त्या राक्षसाचा वध करायचा आहे, आपलं मिलन होणं जरुरी आहे, त्यात त्यांची काही चूक नव्हती. नंतर त्याची बायकोसुद्धा म्हणाली रती कामदेवाची. पण भगवान शंकर म्हणाले, मी एकदा कुणाला मारल्यानंतर परत त्याला आहे असं स्वरूपात जिवंत करता येत नाही. जिवंत करता येईल मला, पण त्याचं बॉडी नसणार आहे, अदृश्य स्वरूपात ते जिवंत राहतील. ते म्हणजे काय, काम. काम म्हणजे काय, आकर्षण नव्हे फक्त. काम म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भावना, भावना म्हणजे चांगले विचार. तेव्हापासून मार्केटमध्ये प्रेम विकत मिळत नाही, तर ते दिसत पण नाही, अदृश्य असतं. तर प्रेम म्हणजे सगळंच आलं. एखाद्याला कोणी आपल्याला विचारलं, फोन आला, काय रे नाही हो जरा बरं नाही हॉस्पिटलमध्ये, आपण म्हटलं काय त्या माणसाला वाटतं आपल्याबद्दल चांगलं प्रेम, पटकन अकाउंटला आपले पैसे ट्रान्सफर करतो ना विचारता. हे पण एक प्रेमच आहे ना, बरोबर. ते नवरा बायकोमधलं प्रेम आहे. आता हा व्हॅलेंटाईन डे आहे, त्याच्याबद्दल म्हणतो मुलामुलींमधलं विवाह होणाऱ्यामधलं प्रेम आहे. प्रेम आहे, भावना आहे. या सगळ्याचा कारक जो आहे जीवनामध्ये तो कामदेव आहे. आणि तोच मुळात अदृश्य आहे, म्हणजे दिसत नाही. म्हणून
प्रेम बाकीच्या गोष्टी सोफा सेट दिसतो, टी व्ही दिसतो, अलंकार दिसतात, आपल्याला भारीशी साडी दिसते, पैठणी वगैरे. पण प्रेम दिसत नाही. प्रेम हे अदृश्य असतं. म्हणून जीवनामध्ये कधीही प्रेम वाढवायचं असेल, आपुलकी वाढवायची असेल, तर सगळ्यांनी डोक्यामध्ये बर्फ आणि जिभेमध्ये साखर ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आणि चांगले विचार, आता ही जी कामदेवाची मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की उसाचं धनुष्य आणि फुलांचा बाण आणि पोपटाचा रथ. काय म्हणजे काय, पोपटाप्रमाणे गोड गोड छान छान बोला, नाही का? पोपटचं बोलणं सगळ्यांना आवडतं ना. पोपट मिठू मिठू पोपट म्हणतो आपण. ऊस किती गोड असतो, गोडपणा पाहिजे. फूल म्हणजे काय, अगदी नाजूक सुंदरता हवी. ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये, वागण्यामध्ये, कृतीमध्ये पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला प्रेम मिळतं. प्रेम म्हणजे सर्व प्रकारचं असं असं नुसतं नवरा बायको किंवा अपोजिट व्यक्ती म्हणल्यावर प्रेम असं नाही. प्रेम हे सगळ्या प्रकारात असतं. आपण काम करत असतो तिथंसुद्धा आपल्याला आपल्या एम्प्लॉयरकडनं प्रेम मिळतं. आपण आपले बरेच नातेवाईक असतात, मित्र असतात. प्रेम म्हणजे सद्भावना, चांगले विचार, यालासुद्धा प्रेम आपल्याला म्हणता येईल. तर आता हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ यामध्ये असल्यामुळं मी परत तुम्हाला कोणत्या गोष्टी वाहू नयेत, माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघा, पण तरी मी तुम्हाला सांगेन की महादेवाच्या पिंडीवर या गोष्टी वाहू नयेत. कारण महादेव ला प्रेम हा विषय थोडाफार आवडत नाही. मग त्यामध्ये तुळस आली, त्याचबरोबर तुळशीनंतर आपला शंखाचं पाणी आलं, नारळाचं पाणी आलं, शंख आला, हळद आली, कुंकू आली, त्यानंतर केवड्याचं फूल आलं. म्हणजे हे जर बघितलं या अंदाजे या गोष्टी, ज्या गोष्टी या प्रेमवासना किंवा शृंगार वाढवू शकतात माणसाच्या, त्याच गोष्टी भगवान शंकरांनी त्याग केल्यात. त्यांना त्या आवडत नाही. मग कोणत्या गोष्टी आवडतात? तर आता त्या थोड्या भरपूर मोठा व्हिडिओ होईल, पण मी सांगेन उसाच्या रसाने अभिषेक करा, पाण्याने करा, दुधाने करा, धान्यामध्ये म्हणतात तर हिरव्या मूग व्हा, त्यानंतर अजून पावडरमध्ये म्हणाल तर चंदन पावडर व्हा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं का, कुठल्याही आपलं धार्मिक करताना ती गोष्ट वाया जाणार नाही, खराब होणार नाही, याची खूप काळजी घेतली पाहिजे. महादेवाच्या पिंडीवर दूध वाहताना प्रतिकात्मक 1 चमचा व्हा आणि ते परातीमध्ये ठेवा आणि परत ते दूध वापरून गोरगरिबांना त्याचे काहीतरी पदार्थ करून द्या. उगीच आपली प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, दुधाची, आपला नंबर आला की दाताने तोडायचं आणि धरायचं, तिकडं त्या मंदिरातून कुठंतरी आउटलेट बाहेर काढून दिलं असतं. अतिशय चुकीचं आहे. वाया घालवणं, खराब करणं, वेस्टेज करणं हा अध्यात्म नाही. हा काही विचार धर्मामध्ये सांगितलेला नाही आहे. धन्यवाद.